नमस्कार. विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांत आयोजित या वेबसंवादमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज 1 ऑगस्ट तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आपले सर्वांचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आपण हर्षोल्हासात सर्वदूर साजरे करीत आहोत. थोर समाजसुधारक, कवी, शाहीर, कादंबरीकार, कथालेखक, समाज समर्पित अशा अण्णाभाऊंची ही जन्मशताब्दी आहे. अण्णाभाऊंनी विपुल साहित्य लिहिले. त्यात 35 कादंबरी, 15 कथासंग्रह, 8 नाटके, अनेक पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही कादंबरी कथांवर चित्रपटही निघाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. अशा अण्णाभाऊंच्या विनम्र प्रेरक स्मृती पुन्हा जाग्या करण्यासाठी आपण या वेबसंवादाचे आयोजन केलेले आहे. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत श्री सुनील जी वारे. सुनीलजी भारतीय रेल सेवेत वाणिज्य अधिकारी असून MGDचे संचालक देखील आहेत. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर ईश्वर तुकारामजी नंदपुरे, MA, MCOM, MEd, MSW, HMDS, शिक्षणशास्त्र व मराठी वाङ्मय या विषयांमध्ये PhD असे त्यांचे शिक्षण झालेले आहे. ते निवृत्त व्याख्याता आहेत. त्यांचे आत्तापर्यंत विविध नाटक, एकांकिका, पथनाट्य, लोकनाट्य, काव्यसंग्रह, लेखसंग्रह, कथासंग्रह, समीक्षा प्रकाशित झालेले आहेत. विविध सन्मानाने सन्मानित डॉक्टर ईश्वरजी सध्या महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. आपण सर्वच जण प्राध्यापक डॉक्टर ईश्वरजी नंदपुरे यांना ऐकण्यास उत्सुक आहोत. म्हणून मी डॉक्टर नंदपुरे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी डॉक्टर ईश्वर नंदपुरे नागपूरहून बोलतो आहे. विश्व संवाद केंद्र यांनी आयोजित केलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या अनुषंगाने मी आपणासमोर बोलतो आहे. मला बोलण्याची संधी आयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव इथे जन्माला आलेले तुकाराम सर्व भावंडात मोठे असल्यामुळे त्यांना अण्णा सर्व म्हणत होते आणि पुढे अण्णाभाऊ साठे याच नावाने ते प्रसिद्धीस आले. 1 ऑगस्ट हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना हे स्वातंत्र्य मिळवणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं रणशिंग फुंकलं होतं. आम्हाला स्वातंत्र्य हवं होतं. आमचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालंच पाहिजे आणि हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे टिळक म्हणाले. आणि ते स्वातंत्र्य कुणासाठी असेल, कशासाठी असेल, त्याचे फायदे कुणापर्यंत पोहोचतील, हा धागा पकडून शोषित समाज, दलित समाज, पीडित समाज, मग तो कुठलाही कारणाने असो, त्यांच्यावर शाहिरीपासून तर साहित्य लेखनापर्यंत प्रत्यक्ष लेखणी हातात घेऊन तसेच प्रत्यक्ष चळवळीत भाग घेऊन हा लढवय्या अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट नेमका या 1 ऑगस्टला जन्माला आला. एका दलित शोषित पीडित कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांनी जे भोगलं, जे सोसलं, अनुभवलं, तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आहे.
कल्पनाविलास त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या शाहिरीमध्ये, त्यांच्या लावणी पोवाड्यांमध्ये, त्यांच्या कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, नाटकामध्ये कुठेही कल्पनेचा पोत नाही. वास्तवता हे त्यांच्या साहित्याचं, त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. ते केवळ साहित्य प्रसवून मोकळे होत नाहीत, तर त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तमाशाच्या फडावर ते उभे होतात आणि जनजागृतीची चळवळ गव्हाणकरांसोबत, अमरशेखांसोबत ते चालवतात. 1960च्या आंदोलनात, स्वतंत्र महाराष्ट्राच्या आंदोलनात ते सक्रियपणे भाग घेतात. नानाभाऊ पाटलांच्या स्वातंत्र्य लढ्यात ते सक्रिय असतात. एवढंच नाही तर कामगारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या हक्कासाठी अण्णाभाऊ लढले होते. हा इतिहास तुम्हाला सर्वांना माहित आहे. मी तुमच्याशी संवाद यासाठी सांगतो आहे की अण्णाभाऊ साठे हे एक लोकशाहीर होते. लोकशाहीर याचा अर्थ लोकांमधून लोकांचे प्रश्न मांडणारा शाहीर. मनोरंजन करता करता प्रबोधन करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यांच्या साहित्यात ग्रामीण समाज ज्याप्रमाणे मोठपणामध्ये प्रतिनिधित्व करतो, त्याचप्रमाणे शहरातला झोपडपट्टीतला कामगार वर्ग सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये येतो. 32च्या वर कादंबऱ्या लिहिणारा आणि शेकडो कथा लिहिणारा हा अण्णाभाऊ साठे कुठल्याही शाळेत शिकला नाही. 1.5 दिवस शाळेत जाऊन आणि केवळ रस्त्याच्या पाट्या वाचत वाचत अक्षर गिरवणारा हा महामाणूस प्रचंड साहित्याची निर्मिती करतो, हे केवळ त्यांना प्रतिभेची देण लाभली म्हणून. आपल्या अनुभवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रचिती जी आली त्या अनुभूतीतून आणि सोबत प्रतिभेची जोड देऊन हे अण्णाभाऊ साठे आज तागायत आणि भविष्यातही तुमच्या आमच्या लक्षात राहतील. 1 ऑगस्ट 2020 हे त्यांचं जन्म शताब्दी वर्षाचं अखेरचा दिवस. पण जन्मशताब्दी संपली म्हणून अण्णाभाऊ साठे संपत नाही. अण्णाभाऊ चिरंजीव आहेत. ते क्रांतीचे प्रतीक आहेत. ते एक क्रांतिकारक आहेत. त्यांनी जे मांडलेले प्रश्न आहेत ते सनातन आहेत. ते अजूनही मिटलेले नाही. त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले, परंतु 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांची नुसती फकीरा जरी कादंबरी वाचली, ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, पुरस्कार मिळाला म्हणून ते कादंबरी मोठी नाही आहे. तर अण्णाभाऊंना जे सांगायचं आहे की हा शोषित समाज केवळ भुकेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, पण तो माणसांना मारू शकत नाही. अण्णाभाऊ साठेंचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी बदल्याच्या भूमिकेतून त्यांचं साहित्य येत नाही. केवळ प्रतिकार करण्यासाठी आणि ज्या माणसाने शोषण केलेलं आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी ते लोक येतात. जो समाज झोपलेला होता, शूर होता, अशा शौर्यवान लोकांचं शौर्य साहित्यातून मांडून
आपल्या कथा कादंबऱ्यातून नाटकातून मांडून त्यांनी समाजाला एक आदर्श दिला. हा भाग वेगळा. ते कादंबऱ्याचा इतिहास मराठी साहित्यात जेव्हा लिहिला गेला तेव्हा अण्णाभाऊ साठेंचं नाव त्यामध्ये नव्हतं. त्याची कारणं अनेक आहेत. तो आपला विषय नाही. पण जे सोनं असतं, अस्सल कस लागलेलं, ते किती झाकून ठेवा, कचऱ्यात ठेवा, मातीत ठेवा, कुठेही ठेवा, ते एक ना दिवस आपला प्रकाश, आपला उजेड, आपली किंमत स्पष्ट करणार आहे. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत तेच झालं. हे वर्ष आपणासाठी सर्वांना वाईट गेलं. अनेक कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासनाने करण्याचं ठरवलं होतं. त्यानिमित्तानं त्यांच्या साहित्याचे खंड सुद्धा प्रकाशित केले 2. बाकीचे खंड येणार होते. कदाचित ते आता थांबले असते. आम्ही नागपुरातूनही महानगरपालिका लाखो रुपयाचा फंड देऊन जन्मशताब्दी साजरी करणार होतो. त्यामध्ये मी स्वतः सुद्धा त्या कमिटीमध्ये होतो. परंतु कोरोनाने त्याच्यावर पाणी फिरलं गेलं तरी हरकत नाही. असे कोरोना येतील आणि जातील, पण अण्णाभाऊंचं साहित्य हे चिरंजीव साहित्य आहे. या 2-3 माणसांचं मी एक वाक्य सांगतो आहे की क्रांतीची स्वप्ने साकारणारा शाहीर असं डॉक्टर विश्वनाथ शिंदे म्हणतात. तर कष्टकऱ्यांच्या चळवळीचा पाठीराखा म्हणून अण्णाभाऊ साठे कॉम्रेड सुबोध मोरे लिहितात. सामाजिक राजकीय शक्तिस्थान म्हणून डॉक्टर मच्छिंद्र सकटे आपल्याला परिचय करून देतात. आणि सर्वात शेवटी अत्यंत महत्वाचा गाभा यांच्या साहित्यातून येतो, ज्याला सारांश म्हणता येईल. काय शिकायचे आम्हाला त्यांच्या साहित्यातून? तर मानवतावादाचे प्रवक्ते म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक कथा कादंबऱ्यामध्ये विद्रोही लोक आहेत. विद्रोह म्हणजे स्वतःवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करणे, स्वतःवर झालेल्या अन्यायाला नकार देणे, परंतु त्याचबरोबर मानवी मूल्य सुरक्षित राहतील याची काळजी घेणे. फकीराचं एक उदाहरण तुम्हाला सांगतोय मी. तो कुळकर्ण्यांच्या इथं जेव्हा जातो आणि त्यांचे कोठार वगैरे सगळं लुटतो, तिथं जाऊन जो मालगुजार असतो त्यांच्या इथं ते लुटतात आणि बायका त्या ठिकाणच्या घरात लपलेल्या असतात. पण हा म्हणतो, आम्ही आपल्या माया बहिणीची इज्जत या ठिकाणी घेणार नाही, तुम्ही सुरक्षित राहा, आम्हाला फक्त धान्य हवं आहे, कारण आमच्या पोटात भूक काढवते आहे. तो फकीरा फक्त त्याला धान्य पाहिजे आहे, प्रतिकार करण्यासाठी खून खराबा नाही करत, पण त्याची माणसांची भूक भागवण्यासाठी, तडफडणारी माणसं जिवंत ठेवण्यासाठी ते कुलकर्णी यांना सांगून यांच्या माहितीप्रमाणे, जे त्यांच्या गावचे प्रमुख असतात त्याप्रमाणे हे ते लुटतात. पुढला इतिहास तुम्हाला त्या कादंबरीत मिळेल. मुद्दा असा आहे की स्त्रियांचं रक्षण करणे, स्त्रियांना त्यांच्या रक्षणाची जाणीव करणे, शोषणकर्त्यांना जाणून करून द्यायचे. आज जे आपण आजचं चित्रविचित्र वातावरण पाहतो, आज मी पेपरला बातमी वाचली, एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलाय एका माणसाने. तुम्ही कल्पना करू शकता, ही 3 वर्षाची मुलगी आणि तो माणूस, ही राक्षसी प्रवृत्ती अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात कुठेही दिसत नाही, जी आज नैतिक मूल्य तळाला जाऊन सगळं काही विसरलेली आहे. राष्ट्रीय प्रवृत्ती कोणाला म्हणायचं राष्ट्रवादी, हा खरा प्रश्न आहे. ज्यांच्या समोर राष्ट्रवाद मांडलेला आहे तो राष्ट्रवादी आहे का, हे कस लावून पाहण्यासारखं आहे.
जे भारतीय शब्द वापरतात ते खरंच भारतीय अर्थानं वागतात का? आणि मग अशा वेळी जर काही त्रुटी असतील तर विश्व संवाद केंद्राच्या माध्यमातून आम्हाला माणसामध्ये संवाद करावा लागेल. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतोय की त्या ठिकाणच्या ज्या नायिका आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्या इज्जतीवर कोणी हात घातला असेल तर ते तक्रार करत बसत नाहीत. त्या नायिका पेटून उठतात आणि पेटून उठल्यानंतर त्याच्यावरचा अन्याय अत्याचाराचा बदला त्या स्वतः घेतात. अण्णाभाऊंना सांगायचं आहे की माय भगिनींनो, तुम्ही उठा. तुमच्यावर अन्याय होतोय, तिसरी माणसं येणार नाहीत आणि माणसं सुद्धा तुमच्यावर अन्याय करणारीच आहेत. प्रत्येक घरात स्त्री ही गुलाम आहे, प्रत्येक घरात. आता तुम्ही उठलं पाहिजे. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. हा संदेश ते आपल्या साहित्यातून देतात. भारतीय संविधानाने जे आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यातली बंधुता ही जी महत्वाची आहे, ते बंधुत्व टिकवण्याची क्षमता, तो विचार पेरण्याची क्षमता अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आहे. डोळे या कवितेमध्ये, कथेमध्ये ती महिला केवळ सुंदर असते, तिचे डोळे सुंदर असतात. अत्यंत मार्मिक कथा आहे. आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळे तिच्याकडे लोक पाहतात, कारण ते सुंदर आहे. सौंदर्य कोणालाही आवडतं. ते सगळ्यात वाईट नजरेनं पाहतील असं नाही. पण तिचा नवरा तिच्यावर शंका घ्यायचा, संशय घ्यायचा, शक करायचा आणि मग तिला तो त्रास द्यायचा. ती सुंदर होतीच, पण तिचा जन्म मागास जातीत झाला. ती मातंग समाजामध्ये निर्माण झाली. ती सुंदर होती, देखणी होती, त्यात गरीब होती. ती नुसती देखणीच नव्हती, तर तिचे डोळे त्याच्यापेक्षाही सुंदर होते. आणि म्हणून तिचा नवरा सतत तिच्यावर संशय घ्यायचा. ती कंटाळली आणि घरातून एकदा ती निघून गेली आपल्या माहेरी. तिच्या डोक्यावर एखादं असं बोचकं होतं तिच्या सामानाचं. ती निघाली, एकटीच निघाली. अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या समोरच्या गावी जायचं होतं, तेही निघाले. डोंगरा पहाडाचा रस्ता, जंगलाचा रस्ता, पानांची सडसड, स्वापदांचे आवाज, सर्प विंचू काट्याची भीती, आणि एवढंच नाही तर जनावरापेक्षाही महाभयंकर अशा लुटारूंची भीती. असं असताना ती आपलं घर सोडून निघते आणि आपल्या घरी जाते. परंतु लेखक जेव्हा विचारतात की तू कुठं चालली, तर ती खरं सांगत नाही. समोरच्या गावाचं नाव सांगत जाते, कारण त्याला शंका येते, या माणसाचा काय भरोसा. कारण माणूस जिथून तिथून सारखीच अशी तिची धारणा असते. आणि मग ती समोर जाते. समोर गेल्यानंतर रात्र होते, रात्री जाते ती. तिला इतकी भीती वाटते की हा माणूस मला काय करेल, तो काही करत नाही. तिने सांगितलेल्या इच्छितस्थळी ती पोहोचते, पण पुढे पुन्हा ती जायला लागते. ते म्हणते, बाई कुठं चालली आहे तू, मला त्याच्या पुढच्या गावी जायचं आहे. असं करत 2-4 गावं गेल्यानंतर लेखकाला समजत नाही, पहाट होऊन जाते ती. आणि मग तिचं इच्छित ठिकाण येतं. ती आपले डोळे, चेहरा झाकते, पाहत नाही. ती आपलं नाव सांगते. मला वाटते तिचं नाव गीता की असं काहीतरी असतं, किंवा दुसरं कुठलं असेल, आता आठवत नाही. ते नाव ती सांगते आणि आपल्या घरात जाते सुरक्षित. ही त्याला दादा म्हणते, तो तिला बहीण मानतो. लेखक तिला सांगत नाही ती आपल्या समस्या, आणि ती निघून जाते. तो लेखक निघून जातात. काही दिवसांतर जेव्हा तो लेखक परतीच्या प्रवासाला येतो,
त्यावेळी त्या घरी जातो आणि जेव्हा घरी जातो तर काय, तिला याची जाणीव होते की माझ्या शोषणाचं मूळ माझे डोळे आहेत. इतकी सुंदर देखणी, परमेश्वरानं अक्षरशः हात उधळलेले आहेत, अशी ती माऊली स्वतःचे डोळे फोडून घेते रक्षणासाठी. तिला डोळेच नसतात. तेव्हा लेखक तिथे येतात, पाहतात, तिथं कथा संपते. याचा अर्थ असा का लज्जा रक्षणार्थ ती कोणाकोणाच्या प्रतीक्षा करणार आहे. तिनं आत्महत्या नाही केली. लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या नायिका कुठेही आत्महत्या करत नाहीत. त्या शूर आहेत. एक तर आपल्या इज्जतीसाठी, कारण त्यांची इज्जत ही गरीब माणसाची इज्जत जी असतं, शील ज्याला म्हणतो आपण, बुद्धानं सांगितलं प्रज्ञाशील करुणा, त्याच्यातलं शील रक्षणार्थ त्यांनी स्वतःचा प्रतिकार करताना प्रसंगी समोरच्या माणसाचा जीव घेतला आहे किंवा ते शील रक्षणार्थ स्वतःचं रक्षण केलेलं आहे. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे एक क्रांतीचं प्रतीक समजलं जातं. चळवळीमध्ये, कामगारांच्या चळवळीमध्ये काम करत असताना लोकांनी त्याला कम्युनिस्ट म्हटलं. कम्युनिस्ट म्हटल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. पण जेव्हा राष्ट्रीय कार्यामध्ये जे उतरले नानाभाऊ पाटलांसोबत, तेव्हा त्यांना शंका यायला लागली कम्युनिस्टांका, हे नेमके कोण आहेत. आणि आजही त्यांना कोणी कॉम्रेड म्हणतं, कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं. ते मेल्यानंतर अनेक शंका कुशंका घ्यायला लागले. त्यांच्याबद्दल आडवं तिडवं छापून यायला लागलं. वास्तविक पाहता कुठलेही थोर पुरुष घ्या, ते मेल्यानंतर मोठे होतात आणि ते मोठे झाले की आतापर्यंत त्यांच्या जातीचा समाज झोपला जो असतो तो उठतो आणि मग म्हणतो हे आमचे. अण्णाभाऊ साठे नेमके कुणाचे आहेत. अण्णाभाऊ साठे केवळ मातंग समाजाचे नाही. अण्णाभाऊ साठेच नाही, कुठलाही लेखक, कुठलाही कवी, कुठलाही कलावंत याला जातीच्या मर्यादा, धर्माच्या मर्यादा, राज्य आणि देशाच्या मर्यादा नसतात. म्हणून आम्हाला अमेरिकन साहित्य, इंग्लिश शेक्सपियर आमचा वाटतो, हे लक्षात घ्या. सारं जग त्याला मानतं, कारण त्यांनी जे प्रश्न मांडले आहेत ते आजही संपत नाहीत. एखादा प्रश्न, रामायण महाभारत आजही आपल्याकडे आहे, त्याला आपण पूजा करतो. वास्तविक पाहता रामायण महाभारत ही पूजा करण्याची वस्तू नाही, जर प्रामाणिक मत आहे ते आचरणात आणण्याची वस्तू आहे. जे जे त्या ठिकाणची सीता ही केवळ लोकांच्या ऐकण्यावर राजा त्या ठिकाणी पाठवतो आणि आजचा राजा दुसऱ्याची बायको आपल्या घरात आणतो. हे उलट चिन्ह आहे. अशावेळी रामायण तुमच्या मदतीला येतं. रामाचा आदर्श तुम्हाला ठेवायचा असेल तर त्या रामाने भलाई सीता तिथं पाठवली असेल, आजच्या सीता बाहेर पाठवणार नाहीत. घरातली सीता बाहेर पाठवणाऱ्याचा पुरुषार्थ नसतो. हे आज आहे. संविधानाने सगळं आपल्याला दिलेलं आहे, पण त्याचा पुरेपूर उपयोग घेण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आजही निर्माण झालेलं नाही. ते निर्माण करायचं असेल तर मग आपल्याला अण्णाभाऊ वाचावं लागेल. स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. एकाच दिवशी जन्माला येणारे टिळक आणि त्याच दिवशी जन्माला येणारे आगरकर, त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे विधान केलं. पण अण्णाभाऊ साठे म्हणतात, जेव्हा इथली परिस्थिती पाहिल्यानंतर, ये आजादी झूठी है. क्यों झूठी है.
पड्यात म्हणतात आपल्या कारण कारण अजूनही लोक भुके आहेत, बेरोजगार आहेत. आजही तेच आहे. तुम्हाला माहित असेल, जगजाहीर आहे, कोरोनाच्या वेळेस औरंगाबादमधून येणारे लोक रेल्वेमध्ये 17 लोक कटले आणि कुठलीही माणसं त्यांच्या मदतीला धावली नाहीत. त्या कारखानदाराच्या यात कोणी गेले नाहीत. त्या कारखानदाराला जाब विचारला नाही. आमचेचा कामगार आपापल्या गावाला पळून गेला, कारण इथल्या ज्या कामगारांनी त्यांना मजुरी देणं बंद केलं. पोटाचा प्रश्न निर्माण झाला. मरणाच्या भीतीनं ते गेलेले नाहीये. त्यांचा प्रश्न आहे पोटाचा. सर्वात मोठी ही पोटाची भूक असते. सगळ्या शहाण्या गोष्टी या पोट भरल्यानंतरच येतात. हे वास्तव अण्णाभाऊंनी हेरलं. स्वतः त्यांनी भोगलं, स्वतः मजुरी केली, स्वतः म्हणजे कामगारांचं जीवन, कारखान्यात काम करणं, पेंटिंगचे बोर्ड लावणं, जे ओझे उचललं, जे जमेल ते त्यांनी केलं. आणि जगण्याचा, माणसाने जगायचं एक सुंदर विधान त्यांच्या फकीरामध्ये आहे की आम्हाला जगायचं आहे, वाटेल ते करू आम्ही. ही जगण्याची जिद्द माणसामध्ये निर्माण करण्याचं साहित्य अण्णाभाऊ साठे करतात. या ठिकाणी जगलं पाहिजे. नैराश्याचा तिरस्कार, आज कोरोना आलेला आहे, जगात पसरलेला आहे. काही लोकांनी नुसतं नाव, तुला पॉझिटिव्ह आल्या म्हणून मला आत्महत्या केलेल्या लोकांनी आहे. असं न करता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. जे व्हायचं ते होईल. अरे तुम्ही देवाला मानत असाल तर वर तिकडे जर दोऱ्या हलवणारा बसला आहे, तर तुम्हाला मरणाची, जगण्याची कशाला? आज नाही उद्या मरायचं त्या माणसाला. मरणे काही मोठं नाहीये. अण्णाभाऊ साठेची माणसं मरायला भीत नाहीत. मरणाशी ते डोळ्यात डोळा घालून बोलतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अण्णाभाऊ एक सर्वश्रेष्ठ साहित्यिक मानल्या जातात. हा भाग वेगळा की एका जाती पुरतं त्याला मर्यादित करण्याची परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. ती चुकीची आहे. अण्णाभाऊ साठे त्यांचेच नाहीत, ते राष्ट्रपुरुष आहे. राष्ट्रपुरुष म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या मरणानंतर हलाखीची स्थिती आली. लक्षात घ्या मित्रांनो, कुठलाही कलावंत हा निस्वार्थपणे काम करत असतो. त्याच्याकडे समाजाचं लक्ष नसतं. आणि तो माणूस मोठा झाला, मग त्याच्या नावानं जयघोष करणं, त्याच्या नावानं स्वतः पोट भरणारी माणसं या ठिकाणी आहेत, अनुयायी आहेत. बाबासाहेबांच्या बाबतीत ते होतं, अण्णाभाऊंच्या बाबतीत ते होतं, सावरकरांच्या बाबतीत होतं. एवढंच कशाला, शिवाजी महाराजांच्या नावानं ते होत आहे. हे आमचं दुर्दैवत आहे. खरं म्हणजे हे महापुरुष आहेत. महापुरुष कोणाचाही नसतो, तसा कलावंत कुणाचाही नसतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली द्यायचं असेल, त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त खरा बोध घ्यायचा असेल, तर संघर्षशील व्यक्तिमत्व तयार करून माणसं कशा प्रकारे जगतील, ती मरणार नाहीत, याचा विचार करण्याची राज्यकर्त्यांनी अत्यंत आवश्यकता आहे, असं मला या प्रसंगी वाटतं. या दृष्टीनं काय होईल, अण्णाभाऊंचं एक अजून वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय. जाता जाता त्यांनी सगळ्या जमातींना, म्हणजे त्यात महार आहेत, मांग आहेत, बेरड आहेत, ब्राह्मण आहेत, सगळ्या जमातीचे, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, मजूर आहेत, श्रीमंत आहेत, असा एकही घटक नाही की तो त्यांच्या लेखनाचा विषय झाला नाही. जिथं जिथं शोषण, तिथं तिथं अण्णाभाऊ साठे, असं सूत्र जर आपण लक्षात घेतलं आणि अण्णाभाऊ साठेच्या अभ्यास केला, कारण मी स्वतः त्यांच्या अभ्यासक आहे,
इनामदार नाटक मी त्यांचं अभ्यासलंय, बाकीच्या कादंबऱ्या अभ्यासल्या आहेत. आणि मी कुठलाही साहित्यिक हा आज कसा उपयोगी पडेल, आज त्याचे विचार कसे महत्वाचे आहेत, या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. आणि आपण केवळ संशोधन करून चालणार नाही, तर त्याप्रमाणे जगलं पाहिजे. विश्व संवाद केंद्र हे एका चळवळीचं नाव आहे, एका परिवर्तनाचं नाव आहे, एका शिक्षण संस्काराचं नाव आहे. आणि असं जर असेल तर त्यांच्या समोर पहिली दृष्टी ही मानवतावादाकडेच वळेल. आणि हा मानवतावाद साकारण्यासाठी घटनात्मक संविधानात्मक मार्गानं परिवर्तन घडवून आणण्यासाठी अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं साहित्य आपण अभ्यासावं, हीच खरी आदरांजली आहे. मी तुम्हाला पुन्हा नमस्कार करतो, आभार मानतो आणि धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.